कारण जान्हवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर. आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं. जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम. आणि म्हणून आईला मारणारा कुठलाही पुरुष किंवा कुठलाही राक्षस, कुठला प्राणी हा ईश्वर किंवा या देशाचा आदर्श होऊ शकत नाही. माझी विनंती आहे की ब्राह्मण समाजाला, आपण जर पुरोगामी आहेत तर आपले आदर्श बदलले पाहिजेत. आणि म्हणून आज या देशाचे आदर्श संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम बोलायला कुणाला लाज वाटत असेल तर त्यांनी जय संविधान म्हणावं, नमो बुद्धाय म्हणावं. पण या देशातले गुलामगिरी संपवणारे मध्ये जेवढे काही प्रसंग दाखवलेले आहेत त्यांच्यावरती आक्षेप घेऊन ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवलेला आहे. त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आपण जे आता शब्द वापरलेत ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे शोषित दाम्पत्य आहे. म्हणजे शोषित म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मणांकडून शोषण होत असलेलं जोडपं आहे, दाम्पत्य आहे. आता ह्याला जो विरोध होतोय तो विरोध, त्याला मोठी कारणं आहेत. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता समोर आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांची त्यांच्या अगोदर आहे, मला वाटतं 11 तारखेला आहे. आणि हे दोन महापुरुष आहेत. हे दोन महापुरुष भारताचं जे सांस्कृतिक शोषण आहे, जे उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आपल्याकडे केलेलं आहे, ते उघड करणारे नेतृत्व आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे छावा चित्रपट येऊन गेला, पण त्यामध्ये फक्त तलवारीची लढाई आहे. त्यामध्ये सामाजिक विषमता काय हे दाखवलं गेलेलं नाही, किंवा संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे काय उघड केलेलं नाही. पण तिथेसुद्धा सामाजिक शोषण किंवा जाती वर्चस्वाची लढाई आहे. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे चरित्र आहे हे भारतामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना जगाच्या इतिहासात त्याला तोड नाही. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशातल्या स्त्री, शूद्रांचं शोषण जे उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य करत होते ते पुढं आणलेलं आहे. त्याच्यामुळे भारताच्या सांस्कृतिक जी गुलामगिरी आहे, धर्माची गुलामगिरी आहे, चातुर्वर्ण्याची गुलामगिरी आहे, त्याला धक्का बसला आहे. आणि म्हणून त्यांना विरोध होताना दिसतोय. परंतु ज्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी मुंबईच्या मांडवी कोळीवाड्यात महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे, ते सगळे ओबीसी आम्ही या चित्रपटाच्या पाठीमागे आहोत. आणि हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला पाहिजे. आणि या चित्रपटामध्ये जे विषय राहिलेले असतील ते पुढे मागे नवीन चित्रपट, म्हणजे जसं आता अनेक चित्रपटांचं पार्ट 1, पार्ट 2 निघतात, तसे चित्रपट आणून आम्ही देशाला दाखवण्याची तयारी ठेवत आहोत. ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपटाला विरोध करत असताना जय परशुरामाच्या घोषणा दिल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परशुरामजी यांचा काय इतिहास राहिलेला आहे. तुम्हाला वाटत नाही का ज्या महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं उभी केली, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जनजातींसाठी त्यांनी आणि खास करून स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचं कार्य केलं, त्यांच्या चित्रपटाला विरोध करताना जय परशुरामाच्या घोषणा लावणं हे किती योग्य आहे? खरं म्हणजे हा जो व्हिडिओ आला महाराष्ट्रामध्ये, तो व्हिडिओ आला आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या चित्रपटाला विरोध करताना आमच्या ब्राह्मण ताई म्हणाल्या की जय परशुराम. आता ब्राह्मण खरोखर वर्तमान काळात पुरोगामी विचारांवर पुढे वाटचाल करत असते तर त्यांनी शेवटी घोषणा ही जय संविधान अशी द्यायला पाहिजे. पण त्यांनी जय परशुराम अशी घोषणा दिली. याचा अर्थ ब्राह्मण्य जे आहे ते ब्राह्मण्य हे वर्चस्वाचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे परशुराम हा ब्राह्मण आहे. अध्ययन, अध्यापन आणि धर्म, पूजा हे ब्राह्मणांचं कर्तव्य मनुस्मृतीने सांगितलं. आणि शस्त्र हातात घेणे क्षत्रियांचं काम आहे. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये कायम वाद हजारो वर्षांपासून आहे आणि तो वाद आजही आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? ब्राह्मण किंवा क्षत्रिय, ब्राह्मण किंवा मराठा. शूद्रांना कोणी संधीच देत नाही. मग ते छगन भुजबळ असतील किंवा गणेश नाईक असतील किंवा आठवले साहेब असतील किंवा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांचा मुख्यमंत्रीमध्ये विचार होतच नाही. याला कारण मनुस्मृती आहे. हे जे ज्या दिवशी लोकांच्या आमच्या लक्षात येईल तेव्हा परशुराम काय तुम्हाला समजेल. आता परशुरामाच्या बद्दल खरं म्हणजे मला थोडंसं बोलायचं आहे की परशुराम हा कोण आहे. तर परशुराम हा स्वतःच्या जन्मदात्या आईला ठार करणारा एक, म्हणजे त्याला माणूस पण म्हणता येणार नाही. पण कुत्रासुद्धा आपल्या आईला मारत नाही. कुठला प्राणी किंवा पक्षी जन्मदात्या आईला मारत नाही. परंतु परशुरामाने आपल्या आईला मारले.
इथूनच स्त्रियांच्या गुलामगिरीला सुरुवात झाली आणि ही स्त्रियांची गुलामगिरी सावित्रीमाईंनी संपवलेली आहे. म्हणजे सावित्रीमाई फुले स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात करतात, महात्मा ज्योतिबा फुले करतात आणि याचा इतिहास भगवान बुद्धांच्या इतिहासात आहे. भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापती म्हणते की हे तथागता तुझं शासन सर्वोत्तम आहे. मग या शासनामध्ये आमच्या महिलांना अरहंत होण्याचा, शिक्षित होण्याचा अधिकार आहे की नाही. तेव्हा भगवान बुद्धांना भिक्खुनी संघ काढावा लागला. त्या महाप्रजापतींनी महिलांच्या अधिकारांची सुरुवात केली. त्या महाप्रजापतीच्या मोठ्या बहिणीला आई एकविरेला आम्ही आई म्हणतो. आम्ही आजही हुंडा घेत नाही, स्त्रियांच्या जन्माचं स्वागत करतो, अर्थसत्ता महिलांच्या हाती आहे. अशा मातृसत्ताक समाजापैकी आम्ही आहोत आणि म्हणून परशुराम हा आई एकविरेचा मुलगा आहे असं काही महाराष्ट्रातल्या विद्वानांनी समोर आणलं. मी त्यांना सांगितलं कार्ले लेण्यामध्ये आई एकवीरा आहे, तिथे परशुरामाचा संबंध काय. त्या लेण्यांमध्ये भगवान बुद्ध आहे जो आईला सर्वोच्च सन्मान देणार आहे. याच रायगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते जिजाऊला देवतांपेक्षा जास्त मान देतात. हे मातृसत्ताक कोकण आहे. या मातृसत्ताक कोकणात ही परशुरामाची भूमी नाही तर आईला सर्वोच्च सन्मान देणाऱ्यांची भूमी आहे. म्हणून सावित्रीमाई फुल्यांनी जे काम केलेलं आहे ते महाप्रजापतीचं केलं आहे, आई एकविरेचं केलं आहे. या अर्थाने जर जय परशुराम कोणी म्हणत असेल तर तो स्त्रियांना विरोध करण्याचा विचार आहे. हा विचार आम्ही नाकारतो आणि हा विचार यासाठी नाकारतो, जगातले कुठलेच पशुपक्षी जन्मदात्या आईला खूप सन्मान देतात. किंबहुना ज्यांनी देव पाहिला नसेल आजही त्याने आज आईला जावं आणि भेटावं, लोटांगण घालावं, जे हातात असेल ते आईला गुलाबाचं फूल, वडापाव किंवा काही द्यावं. कारण आई आज आहे म्हणून आपण आहोत. ह्या जगात सुख आहे, आई गेल्यानंतर हे काही भेटणार नाही, हे मी मनापासून सांगतो. आणि म्हणून आईला मारणारा कुठलाही पुरुष किंवा कुठलाही राक्षस, कुठला प्राणी हा ईश्वर किंवा या देशाचा आदर्श होऊ शकत नाही. माझी विनंती आहे की ब्राह्मण समाजाला, आपण जर पुरोगामी आहेत तर आपले आदर्श बदलले पाहिजेत. आणि म्हणून आज या देशाचे आदर्श संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम बोलायला कुणाला लाज वाटत असेल तर त्यांनी जय संविधान म्हणावं, नमो बुद्धाय म्हणावं. पण या देशातले गुलामगिरी संपवणारे, स्वातंत्र्य देणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. तमाम स्त्रियांच्या वतीने मी परशुरामाचा जाहीर निषेध करतो आणि आईला मारणारा, आईवरून शिवी देणारा जो कोणी असेल त्यांच्या विरोधातला मुंबईतला सागरपुत्र, आगरी, कोळी, माळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महात्मा फुले यांचा एक शब्द आहे की 3000 वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मी हे आंदोलन उभा केलेलं आहे. 100 वर्ष फक्त ब्रिटिश सरकारचं राज्य आहे. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? चित्रपटाचा हा जो सुरुवातीचा भाग आहे त्याला काय आपण ट्रेलर म्हणतो, तो मी पण पाहिला आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये जे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या तोंडचं जे वाक्य आहे की 100 वर्षांची किंवा 150 वर्षांची इंग्रजांची गुलामी संपवणं हे एक वेळ सोपं आहे, परंतु 3000 वर्षाची देशातल्या अंतर्गत शत्रूंची, म्हणजे या उच्चवर्णीय शत्रूंची, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आमच्यावर लादलेली जी गुलामगिरी आहे ती कोणावर लादली आहे? ती स्त्रिया, शूद्र म्हणजे OBC, SC आणि ST यांच्यावर लादलेली जी गुलामगिरी आहे ते संपवण्याची लढाई आहे. आणि म्हणून या चित्रपटाला फार मोठं महत्त्व आहे देशाच्या इतिहासात. आणि म्हणून जे चित्रपट मागच्या काळात आले आणि त्या चित्रपटांनी एक प्रोपोगंडा तयार केला गोबेल्स नीतीने की 2 धर्मामध्ये वाद व्हावे आणि कुणाचं तरी वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते चित्रपट आले. पण या चित्रपटामध्ये या देशातल्या स्त्री शूद्रांची गुलामगिरी संपवणारा जो महानायक आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चरित्र समोर येतं आहे. त्याच्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता देशाला पूर्ण आहे आणि त्याच्या विरोधात असलेले लोक आता पुढे आलेले आहेत. आणि ज्या ब्राह्मण ताईंनी ते जो विरोध केला तो व्हिडिओ मी बघितला की छोटा एक ब्राह्मण बटू त्यामध्ये दाखवलेला आहे की शेंडी आणि जाणवं ही आमची अस्मिता आहे ब्राह्मण समाजाची, तर म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटतं, ते काढून टाका. पण सत्य नाकारता येत नाही, कारण या देशामध्ये शिक्षणाला विरोध हा पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, शक, हुण यांनी केलेला नाही तर ह्या कुठे केलेला आहे? या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उच्च जातीने, उच्चवर्णीयांनी केला आहे आणि त्यांचा मनुस्मृती हा लिखित पुरावा आहे. आणि तो पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातच जाळलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळी पार्श्वभूमी बघता ते जे प्रतीक आहे ते प्रतीक चुकीचं आहे असं मला वाटत नाही. उलट ज्या चुका आमच्याकडून घडल्या
त्या चुकांची जाहीर क्षमा आताच्या ब्राह्मण समाजाने मागणं हे पुढारलेपणाचं पुरोगामीपणाचं लक्षण आहे। आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मी नेहमी धन्यवाद देतो की त्यांनी कबूल केलं की या देशातल्या पंडितांनी 5000 वर्षापासून इथल्या मागासवर्गीय स्त्री शूद्रांचं शोषण केलेलं आहे, याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे। त्यामुळे बाकीच्या संघटना असतील ब्राह्मणांच्या, त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तुमची मातृसंस्था आहे आणि सरसंघचालक बोलतात ते अतिशय पुरोगामीपणाचं आहे, त्यांनी कबूल केलं आणि आता लपवता येत नाही। आता बघा ते ह्या सगळ्या चॅनलबरोबरच आणखी कुठलं तरी एक आले ना, जे ॲप आलेलं आहे किंवा हे आलेलं आहे ग्रोक, ते सत्य सांगतंय कोणी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता, कोणी आमच्या शिक्षणाला विरोध केला, स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध केला। त्यामुळे लपवण्यासारखं आता काय राहिलं नाही। लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं काढायची पण गरज नाही, एक प्रश्न विचारल्यानंतर ग्रोक ते आपल्याला उत्तर सांगतं। या पद्धतीने आता सगळ्यांना माहीत आहे की जे ब्राह्मण्य आहे, मी ब्राह्मणांना नाही म्हणणार, पण ब्राह्मण्य म्हणून जी काय वृत्ती आहे त्या वृत्तीने आमच्याच नाही तर ब्राह्मणांच्या स्त्रियांनासुद्धा शिकू नये अशा प्रकारचा विरोध जाहीरपणे केलेला आहे। तो शेणाचा गोळा हे प्रतीक आहे। ते एका चित्राच्या प्रतीकाने सत्य समोर आलं की शिक्षणाला विरोध नक्की कोणाचा होता, परक्या शत्रूंचा होता, विदेशी शत्रूंचा होता की अस्सल भारतीय म्हणणाऱ्या इथल्या प्रतिष्ठित पुजारी पुरोहित वर्गाचा होता, हे या चित्रपटाने सिद्ध केलेलं आहे। ओबीसींना सुद्धा हा प्रसंग अजून पचनी पडलेला नाही, त्याच्यामुळे ते संभ्रमात आहेत। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले समजणं हे 52% ओबीसींची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। येणारी जयंती ही मला माहीत आहे की आंबेडकर यांनी बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात साजरी करतात। आमचे लोक आजही राम जयंती, कृष्ण जयंती आणि हनुमान जयंती साजरी करतात, महात्मा फुल्यांची जयंती ते साजरी करत नाहीत। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे खेड्याखेड्यामध्ये गावागावामध्ये नेणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे। सर, तुम्ही ओबीसींचं आरक्षणाच्या संदर्भात जेवढे काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये भाग घेतला होता। तुमचेच आंदोलनकर्ते जे तुमचे सोबती होते, ज्याला आपण कलिग्स म्हणू शकतो, ससाणे साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देखील या चित्रपटाला विरोध दाखवला आहे। तुम्हाला यावरती काय वाटतं? आता त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते काय आम्ही पूर्ण पाहिलेले नाहीत, परंतु ससाणे साहेबांना मी ओळखतो की ओबीसींची बाजू घेऊन ते बोलत असतात। परंतु ज्यामुळे आरक्षण आपल्याला भेटलेलं आहे, म्हणजे भारतीय संविधानामध्ये आरक्षण आलं, याचं कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची गुलामगिरी का आहे ते सांगितलेलं आहे। म्हणजे शिक्षण विद्येविना मती गेली, तर विद्या कुणामुळे गेली? तर विद्या फक्त ब्राह्मणांनाच भेटली पाहिजे, त्यांचा एकाधिकार त्यावर राहिला पाहिजे, ह्या त्या ब्राह्मण बटूचं म्हणणं आहे की स्त्री शिकली नाही पाहिजे, म्हणजे आई पण नाही शिकली पाहिजे, बहीण पण नाही, बायको पण नाही, स्वतःची आणि दुसऱ्याची सुद्धा, असं ते ब्राह्मण्य आहे। आणि त्याने आम्हाला शिक्षण नाकारलं होतं। हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आमची देशाची गुलामगिरी उघड केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं आहे। आणि मी अभिमानाने सांगेन, लोकनेते दिबा पाटील, लोकनेते दत्ता पाटील, नारायण नागू पाटील यांनीसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलेलं आहे। आता त्या गुरूंच्यामुळे हे जे आता परिवर्तन होते, त्या परिवर्तनाचा त्रास सगळ्यांनाच होतोय। कारण ओबीसींच्या मनात कुठेतरी ही सांस्कृतिक गुलामगिरी आहे, नाही असं नाही, कारण त्यांना आरक्षण तर पाहिजे, परंतु ज्या महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या गुलामीला विरोध केला, त्या महापुरुषांना आम्ही स्वीकारायला आजही तयार नाहीत, हे आमचं दुःख आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की आरक्षण ज्यांच्यामुळे मिळालं ते फुले शाहू आंबेडकर आहेत, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ओबीसींनी स्वीकारणं हे फार मोठं आव्हान नव्या पिढीसमोर आहे। आणि मला असं वाटतं की आपण हा जो व्हिडिओ करतोय, या व्हिडिओनंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मला येतील आणि यामध्ये ज्या प्रतिक्रिया येतील त्यानंतर महाराष्ट्रामध्ये फरक पडलेला असेल। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समर्थनार्थ ओबीसींच्या ज्या हजारो जाती आहेत देशातल्या, त्यांनी पुढे यायला पाहिजे। आतापर्यंत आंबेडकरी चळवळीनं बौद्ध बांधवांनी याचं नेतृत्व केलं, पण आता ही जबाबदारी ओबीसींची आहे। आणि म्हणून मंगेश ससाणे असतील, आमचे अनेक वकील आहेत, त्यांना मी विनंती करतो की आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। जो निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि सांगितलं, ज्या धर्माने आमच्यावर गुलामगिरी लादली त्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो, परंतु याच जन्मात राहिलं पाहिजे असं काय नाही। हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण गुलामीचा हा धर्म मी सोडून देईन, आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, हे बंड त्यांनी केलं। पण याची मूळ पेरणी आहे, मूळ मांडणी आहे
ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची आहे. कारण त्यांनी प्रश्न उघड करून सांगितला, तुम्हाला शिक्षण कोण नाकारते, तुम्हाला गुलाम कोण करते. या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य करत असतील तर त्यांनी सांगितलेला धर्म, त्याची चिकित्सा झाली पाहिजे, त्याचं पाहणी झाली पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे आणि नंतर तुम्ही विवेकपूर्ण निर्णय घ्या. हा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला, बौद्ध बांधवांनी घेतला, परंतु ओबीसींनी असा कोणताही निर्णय आजपर्यंत घेतलेला नाही. या चित्रपटाच्या निमित्तानं हे जे देशातल्या शोषणाचं, हे विषमतेचं जे युद्ध आहे, त्या युद्धाला तोंड फुटणार आहे. आणि देशाला प्रगती करायची असेल तर तर्काकडे, भगवान बुद्धाकडे आणि विवेकाकडे ज्या दिवशी देश जाईल तेव्हा या देशात नवीन शोध लागतील. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता आहेत आणि म्हणून त्यांना महात्मा ही पदवी आमच्या पूर्वजांनी दिली, आगरी कोळ्यांनी दिली. माझ्यापेक्षा ते नक्कीच हुशार होते, त्यांची योग्यता आमच्याकडे नाही आणि आम्ही आमच्या ओबीसी तरुणांना हे समजवण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचं म्हणजे की ब्राह्मण समाजाने जो विरोध केला, आपण असं मानू की येणाऱ्या काळामध्ये त्या पिक्चरमध्ये काही कट करून त्या सुधारणा करतील. मात्र कट केल्याच्या नंतर देखील ब्राह्मण समाजाचे हेच कार्यकर्ते जे आंदोलन करते होते हे फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन पाहतील का? कारण की महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या हयातीमध्ये देखील काही समाजाने त्यांना विरोध केलेला आहे आणि आता महात्मा ज्योतिराव फुले यांचा पाश्चात देखील काही समाज त्यांना विरोध करत आहे. याच्यावर काय बोलतात? आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर जर ब्राह्मण समाजाचं प्रेम असतं तर ते किती सत्य आणि ते किती खोटं हे जर तपासायचं असेल तर मुळात ब्राह्मणांचा स्वार्थ काय आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपल्या अनेक समाजचिंतकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक समाजसुधारकांनी सांगितलेलं आहे. व वाघिणीचं दूध आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, तर ते सगळ्यांना भेटलं पाहिजे. परंतु या देशावर आमचं वर्चस्व ठेवायचं असेल तर ब्राह्मण्याचं वर्चस्व ठेवण्यासाठी इतरांना शिक्षण नाकारलं पाहिजे. हे जे तत्त्व आहे ब्राह्मण्याचं, त्या तत्वानुसार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आजही एकाधिकार सांगणाऱ्या, हुकुमशाही सांगणाऱ्या ब्राह्मणांचे शत्रूच ठरतात. यासाठी लॉजिक पुरेसं आहे, कदाचित नवीन पिढीला हे कळणार नाही, परंतु हे वास्तव आहे. आजही आदिवासींच्या मुलांना आम्ही शिक्षण देतो का, अन्न देतो का, पाणी देतो का? आजही ओबीसी, SC, ST यांचा शिक्षणाचा फंड पोचतो का पूर्ण? विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या मिळतात का? मग राज्यकर्ते कोण आहे तो? आजही आपले मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मणच आहेत. आजही अजितदादा पवार हे मराठा आहेत. आजही एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. यांचं महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल किती प्रेम आहे? कारण म्हणजे या वादात त्यांनी उतरायला पावतं आणि मोठ्या मनाने सांगायला पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं, बाबासाहेबांचं साहित्य शासन प्रकाशित करते, त्यासाठी खर्च करते. तर हा चित्रपट ज्यांनी काढला आहे त्या चित्रपटाला आम्ही अनुदान देऊ, त्यांचं कौतुक करू, तर ते विरोध व्हायला लागला आहे. आणि तुम्ही हा विरोध केलात, किती दाबलात तरी आता ते थांबू शकत नाही. आता शिक्षण फक्त पुस्तकात राहिलेलं नाही, सोशल मीडियावर सुद्धा आपल्याला शिकता येतं. आणि सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ मला माहीत आहे, CWC चॅनलचा व्हिडिओ 1-1 कोटी लोक बघतात. तुम्ही कुठं दाबणार त्यांना? जगात याला दाबता येत नाही. आणि म्हणून हा जो विरोध आहे ब्राह्मण्याचा, की ज्योतिबा फुले हा आमच्या प्रबोधनाचा, आमच्या शिक्षणाचा महागुरू आहे आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले, ही गोष्ट भगवान बुद्धांच्या बाबतीत आहे. भगवान बुद्धांना सुद्धा देशाबाहेर याच लोकांनी घालवलं. या देशातला विज्ञान, या देशातला तर्क घालवला आहे. भगवान महावीरांची ती स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचं चरित्र ज्या पद्धतीने देशात समोर यायला पावते ते आलेलं नाही. आणि म्हणून हा चित्रपट आपल्या लोकांनी अतिशय मनापासून पाहावा आणि तो चित्रपट पाहून त्याच्यावर आपली मतं व्यक्त केली पाहिजे. किंबहुना 11 तारखेला चित्रपट यायला पाहिजे होता, त्याला जर उशीर झाला आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांनी यावर केले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं अस्सल चरित्र ह्या चर्चेतून पुढं आलं पाहिजे अशी मी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर.